प्रेक्षकांनो, सायलीला छोटी तन्वी आजच्या भागांमध्ये स्पष्टपणे दिसायला लागली आहे आणि आश्रमातल्या पण तिच्या आठवणी पूर्ण ताज्या झाल्या आहेत. त्या पण तिला आता स्पष्टपणे दिसत आहेत. आज प्रतिमा आणि सुमन या आरती करत असतात आणि प्रतिमाताई सगळी आरती झाल्याच्या नंतर अशी धूप घरामध्ये लावत असतात. तेव्हा छोटी तन्वी पण अशीच करायची हे सायलीला दिसत असतं. नंतर सायली पण ती धूप घेऊन पूर्ण घरभर फिरते. इकडे अस्मिता खूप परेशान असते. तिला इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं, पण घरच्यांना काही माहीत नसतं आणि घरचे बोलतील म्हणून ती सांगत पण नाही. ती आता चैतन्याला कॉल करते आणि म्हणते, चैतन्य, घरच्यांची इच्छा नाही आहे, पण मला जॉब करायची आहे. तर बाळाला घरी ठेवून गेले तर घरचे मला परत बोलतील. आणि तो खूप रडतो घरी असताना. तो म्हणतो, अगं पण तो तुझ्यासोबत असेल तर मग छानच होईल ना. घरचे पण बोलणार नाही आणि तोही रडणार नाही. हे तू घेऊन आणि मला लोकेशन पाठव, मी तुला मदत करतो, मी बाळाला सांभाळतो. नंतर चैतन्य म्हणत असतो, आता बाळ मला सांभाळेल का मी बाळाला सांभाळेल ते नाही सांगू शकत, पण तू घेऊन ये. ती म्हणते, थँक्यू. तो म्हणत असतो, हे थँक्यू तुझ्याकडेच उधार ठेव. आणि ती म्हणते, आता डॉक्युमेंट चेक करते आणि म्हणते 5 मिनिटात निघते मी आता. नंतर आरती करून झाल्याच्या नंतर ती सगळ्यांना आरती देत असते आणि सायलीला ती छोटी तन्वी आठवतच असते. तेव्हा प्रतिमाताई म्हणतात, सायली घे बाळा आरती. आणि सायली म्हणत असते, हे धूप मी नेऊ का घरामध्ये पूर्ण. तेव्हा सुमनला खूप हसायला येतं आणि म्हणते, बघा ना ताई, आपली छोटी तन्वी पण अशीच करायची ना. तिला पण अशीच धूप फिरवायला खूप आवडायचं घरामध्ये. आणि सायलीला म्हणत असते की, सायली बाळा, तुझ्या आणि छोट्या तन्वीच्या खूप सवयी जुळते मिळते आहेत. हे का आहे, हा कसला योगायोग आहे, हे आमच्याही लक्षात येत नाही आहे. तेव्हा प्रतिमाताई म्हणत असतात, नाही बाळा सायली, मला तर खूप आवडेल तू हे सगळं केलं तर. आणि सायली धूप फिरवत असते तेव्हा तिला छोटी तन्वी पण धूप फिरवताना दिसते आणि ती छोट्या तन्वीच्या मागे मागे जात असते. तेव्हा छोटी तन्वी पण तिच्या सेम समोरासमोर असते आणि ती तशीच धूप फिरवते जशी सायली फिरवते तशी. सायलीला असं वाटतं, अरे ही तन्वी मला आज इथे का दिसतीये आणि ही मला कुठे घेऊन जातीये. आता ती छोटी तन्वी तिला त्या रूममध्ये घेऊन आली आहे जिथे तिच्या लहानपणी काढलेले चित्रांच्या वह्या वगैरे आहेत तिथे. नंतर कल्पनाताई आणि प्रतापराव हॉलमध्ये बसलेले असतात. ही अस्मिता बाळाला घेऊन बाहेर निघालेली असते. कल्पनाताई तिच्यावर खूप ओरडतात आणि म्हणतात, अस्मिता कुठे चालली आहेस तू. अस्मिता म्हणते, अगं थोडं बाहेर जाऊन येते. प्रतापराव म्हणत असतात, बाळाला घेऊन, किती ऊन आहे बाहेर, बाळाला त्रास होईल त्याने. अस्मिता म्हणत असते, नाही होणार, तो पण घरात बसून परेशान होतो ना, त्याला पण थोडी बाहेरची फ्रेश हवा भेटली तर तो पण खूप ताजेतवाने होईल. नंतर ती म्हणत असते, जाऊ दे ना मम्मा आणि डॅड प्लीज. प्रतापराव म्हणत असतात, ते काही नाही, जायचं असेल तर आम्ही पण तुझ्यासोबत येतो. अस्मिता म्हणत असते, नाही ना, मला थोडंसं अर्जंट काम आहे, त्यामुळे मी स्मितला घेऊन जाते ना, तुम्ही कशाला परेशान होता उगाच. तेव्हा कल्पनाताई म्हणत असतात, नाही ते काही नाही, जायचं असेल तर आपण तिघे जाऊ आणि कारने जाऊया, म्हणजे स्मितला पण त्रास होणार नाही. पण अस्मिता काही ऐकतच नसते आणि कल्पनाताई आणि प्रतापराव यांना हिचं वागणं काही कळतच नाहीये. ते एकमेकांना बोलत असतात, ही अस्मिता अशी का वागतीये, ही आपल्यापासून काय लपवतीये. आज तर बाळाला घेऊन गेली आणि त्या दिवशी तर बाळाला ठेवून गेली होती. काय सुरू आहे या मुलीचं काहीच कळत नाहीये. आता त्या रूममध्ये गेलेली असताना सुमन आणि प्रतिमा आत्या पण तिथे जातात आणि त्या तिला पकडतात आणि म्हणतात, बस झालं बाळा, तू इकडे कशी आलीस ग. तेव्हा तिला ती वही सापडते आणि ती वही बघते. तेव्हा प्रतिमाताई खाली बसतात आणि म्हणतात, अगं ही आमच्या छोट्या तन्वीची वही आहे. सुमन म्हणत असते, ताई, आपल्या छोट्या तन्वीला चित्र काढायला किती आवडायचं ना. प्रतिमा म्हणत असते, हो ग, तिला खूप आवडायचं चित्र काढायला. आता कुठे असेल माझी तन्वी, कुणाच्या आयुष्यात रंग भरत असेल, कुणाची चित्र रंगवत असेल, काय करत असेल माझी तन्वी. आणि आता ती खूप भावूक होते आणि म्हणते, सायली म्हणत असते, मी बघू का. प्रतिमाताई म्हणत असतात, बघ ना आणि मला पण दाखव. आणि म्हणत असते, बघ ना किती सुंदर चित्र काढायची, तिला खूप आवडायचं चित्र काढायला. सुमन म्हणत असते, आमची छोटी तन्वी खरंच असती ना आज तर खूप बरं झालं असतं, घराला घर पण आलं होतं ग तिच्यामुळे. आणि आता ती कशी दिसत असेल हेही आपल्याला माहीत नाही आहे.
तेव्हा हे चित्र ती बघते आणि हेच चित्र तिने आश्रमात पण काढलेलं आहे. आता पुढे आपल्याला बघायला भेटेलच ती जेव्हा आश्रमात जाते तेव्हा. नंतर प्रतिमाताई म्हणत असतात, माझी छोटी तन्वी जर आज असती तर तिने मला किती लाड केले असते, माझं काहीच हौस पुरवली असती आणि मला तर कल्पनाच करवत नाही आहे. आणि ते हे सगळं बोलून खूप भावूक होतात. नंतर सायली खाली बघते आणि म्हणते, मला पण असं चित्र काढायला आवडायचं. हे तन्वीने काढलेलं चित्र हे मी पण काढलेलं असेल का असंच. तेव्हा सुमन म्हणत असते, काय झालं सायली, कसला विचार करते. प्रतिमाताई भावूक होतात. तेव्हा सुमन म्हणत असतात, असू द्या ताई, आता आठवणी काढून काहीच होणार नाही, फक्त त्रासच होणार आहे आणि प्लीज तुम्ही हा त्रास करून घेऊ नका. सायलीचे चित्र बघतच असते खूप मन लावून. नंतर इकडे मधुभाऊंना आता दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलंय. तेव्हा कुसुम त्यांना भेटायला आलेली असते आणि तिथे नर्स पण येतात. आता आश्रमामध्ये घेऊन आलेले आहेत. नंतर कुसुम म्हणत असते, अहो मधुभाऊ, बरं आहे का तुमचं आता. नंतर यांनी नवीन आश्रम घेतलाय आणि तिथे भरपूर मुलं पण आलेत. त्या आश्रमाची साफसफाई सुरूच असते. तेव्हा ते मुलं म्हणत असतात, कुसुमताई आम्ही करू लागू का साफसफाई. कुसुमताई म्हणत असते, हो करा ना, आपलंच तर आश्रम आहे. नंतर हे आश्रम त्यांना अर्जुननेच घेऊन दिलेला आहे आणि हे सगळं करत असताना अर्जुन आणि सायली तिथे येतात. तेव्हा त्यांना बघताच मुलं एवढे आनंदी होतात आणि म्हणतात, सायली ताई, आणि तिला मिठी मारतात जाऊन. नंतर कुसुम म्हणत असते, बस. नंतर अर्जुन पण म्हणतो, हळू, तिला त्रास होईल. सायली म्हणत असते, नाही हो, असू द्या ना, कसला त्रास होतोय. कुसुम म्हणत असते, ते काही नाही ग, त्रास होईल तुला, जरा हळू करा ना मुलांना, काय हे असं वागताय तुम्ही. नंतर अर्जुन म्हणत असतो, सायली पण इकडे खूप धूळ आहे ना आणि साफसफाई होईपर्यंत चल ना आपण बाहेर बसूया. सायली म्हणत असते, अहो बाहेर उन्हात बसायचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं नाही, मी तुझ्यासाठी वेगळी व्यवस्था करून ठेवली आहे. या आश्रमात मला माहीत होतं खूप धूळ असेल आणि त्या धुळीमुळे बाळाला त्रास होऊ शकतो ना, तुला पण त्रास होऊ शकतो. तेव्हा तो म्हणतो, चल आपण बाहेर जाऊया. ते मुलं म्हणत असतात, आम्ही पण जाऊ. आणि बाहेर एक असं तंबूसारखं बनवून ठेवलं आहे अर्जुनने. तिथे सावली पण आहे आणि फॅन वगैरेची पण व्यवस्था केलेली आहे. नंतर सायली म्हणत असते, वाव, मला तर इथे बसून खूप छान वाटतंय. ती मुलं त्या कॉटवर नाचत असतात. तेव्हा कुसुम म्हणते, ए उतरा बरं तुम्ही खाली, हे सायली ताईसाठी केलंय ना अर्जुन दादाने, मग तुम्ही कशाला उगाच मोडताय त्याला. नंतर ते मुलं म्हणत असतात, काय बाबा, आम्हाला तर काहीच करू देत नाहीये. सायली ताई सांग ना तू यांना. सायली म्हणत असते, खेळा तुम्ही बिनधास्त. तिथे एक आजोबा पण असतात. आजोबा म्हणत असतात, सायली बाळा, तू काळजी घे स्वतःची, तू आता गरोदर आहेस ना. सायली म्हणत असते, हो बाबा. नंतर ती कुसुम आणि ते म्हणत असतात, चला बरं तुम्ही बसू द्या सायली ताईला निवांत. आणि अर्जुनदादा आहेत तिच्यासोबत आणि ती त्या मुलांना घेऊन आश्रमामध्ये जाते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सायली तुला फ्रेश वाटण्यासाठी मी काय करू तू सांग बरं. सायली म्हणत असते, आता काय, मला तसंही फ्रेशच वाटतंय. तो म्हणत असतो, मी एक डान्स करू का. ती म्हणत असते, हो करा ना. आणि तो खूप छान असा रोमॅन्टिक डान्स करतो. आणि सायली म्हणत असते, वा, मला तर खूप आवडला तुमचा डान्स. ती टाळ्या वाजवत असते आणि म्हणत असते, खूप मस्त केला तुम्ही डान्स. आणि खरंच अर्जुनला खूप छान नाचता येतं आणि अर्जुन सायलीसाठी काही पण करायला तयार असतो. आता तर ती प्रेग्नेंट आहे तर त्यांनी अगदी तिला डोक्यावर बसवून ठेवलंय, काहीच करू देत नाही तिला. नंतर कुसुमताई म्हणत असते, बघ सायली, किती नशीबवान आहेस तू, अर्जुन किती काळजी करतोय तुझी. सायलीला पण हे ऐकून खूप भारी वाटत असतं. आणि ते आतमध्ये येतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सायली बघ ना, हे नवीन आश्रम किती छान झालंय आणि तुमच्या आश्रमापेक्षा आता या मुलांना सुखसुविधा पण खूप आहेत. सायली म्हणत असते, हो. परत ते मुलं आणि सायली एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा अर्जुन आणि कुसुम हसायलाच लागतात आणि म्हणत असतात, सायली हळू ना जरा, तुला कळत नाही का ग स्वतःची काळजी घ्यायची. सायली म्हणत असते, अहो बस ना आता. नंतर ते तिथे उभे असतात. सायली इकडे आतमध्ये जाते तेव्हा तिला परत छोटी तन्वी दिसायला लागते. तेव्हा ती म्हणते, अरे या आश्रमामध्ये पण मला ही छोटी मुलगी दिसतीये, काय संबंध असेल माझा आणि हिचा. आणि तिच्या मागे जाते. तेव्हा अर्जुनला दिसतं. अर्जुन म्हणत असतो, सायली. तर सायली गायब झालेली असते. तेव्हा कुसुम म्हणते, ती तिकडे गेलेली आहे किचनकडे.
आणि ती छोटी तन्वी तिला किचनच्या दिशेने घेऊन जाते. तेव्हा सायलीला पण खूप फ्रेश वाटत असतं आणि सायली तिच्या मागे मागेच जात असते. तेव्हा कुसुम म्हणत असते, हे बघा, ही सायली ना या आश्रमामध्येच वाढलेली आहे आणि तिच्यावर मधुभाऊने खूप छान संस्कार केलेले आहे. आता अर्जुन आणि कुसुम तिला बघतात तर ती किचनमध्ये गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, जाऊ द्या. अर्जुन तिथेच बसतो त्या बाबांकडे. नंतर ती छोटी तन्वी तिला त्या चित्राकडे घेऊन येते की जिथे हे चित्र सायलीने काढलेले असतं आश्रमामध्ये असताना. तेव्हा सायली खूप टक लावून त्याच्याकडे बघत असते आणि म्हणत असते, हे चित्र तर आजच मी बघितलंय. हे छोट्या तन्वीने काढलेलं चित्र सेम कसं आहे आणि इथे पण तोच कलर, तीच पेंटिंग, तेच सर्व काही आणि खूप छान, म्हणजे अशी एकटक लावून त्याच्याकडे बघत असते. तेव्हा कुसुम तिथे येते आणि कुसुम म्हणते, अगं बाई, सायलीला तर तंद्रीच लागली आणि काय बघते ग असं, जसं काही तूच काढलेलं नाही ते चित्र. अगं, मधुभाऊ म्हणत होते की आमच्या साऊला खूप छान चित्र काढायला यायची लहानपणी. आणि ती पाणी आणायला जाते माठातून आणि म्हणत असते, हे बघ, आता कुणी पण पाहुणे आले ना तेव्हा मधुभाऊ त्यांना ही चित्र दाखवायचे आणि म्हणायचे, हे बघा, आमच्या साऊने काढलंय, साऊने काढलंय. नंतर ती तिथून निघून जाते आणि सायली विचार करत असते, हे चित्र मी काढलंय लहानपणी आणि मीच तर तन्वी नसेल ना, मीच तन्वी आहे का, हा तिला प्रश्न पडतो आणि ती म्हणते पण मीच तन्वी आहे बहुतेक. नंतर ती चित्र बघते आणि म्हणते, हा योगायोग तर नक्कीच नसेल. सेम चित्र कसं काढू शकतं कुणी? हे तर एकच व्यक्ती करू शकते. जी लहानपणी करू शकते तीच मोठ्यापणी पण करू शकते आणि मीच तन्वी आहे. मला तर आता खरंच वाटतंय मीच तन्वी आहे, असं ती दोनदा बोलते. आणि नंतर ती छोटी तन्वी तिला दिसायला लागते परत आणि ती म्हणते, अगं थांब ना, कुठे चालली आहेस, मला तुझा चेहरा तर बघू दे. पण ती तन्वी धावत जाते आणि मधुभाऊंकडे जाते. मधुभाऊ पण दिसतात तिला. मधुभाऊ तिला खाऊ घालत असतात. तेव्हा ती सायली परत म्हणते की ही तन्वी आता मला इथे कुठे दिसतीये आणि ही तर आता मधुभाऊंकडे पण गेली आहे. आत्ताच सायली म्हणाली होती की मीच खरी तन्वी आहे. परत ती विसरली. परत ती छोटी तन्वी तिला दिसायला लागली. तेव्हा ती परत कन्फ्यूज होते. आता पुढील भागामध्ये खूप छान ट्विस्ट आपल्याला बघा